ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय आणि अखिल संत मांदियाडी सर्वांच्या असीम अपार अपूर्वशा कृपानुग्रहामुळे संपन्न होत असलेला हा ज्ञान यज्ञ आदिमाया आदिशक्ती अखिलेश्वरी अकारण करुणावरुणालयी शिवकन्या जगदीश्वरी परमेश्वरी मेकल कन्या दक्षिण वाहिनी नर्मदा मैयाचं पुनीत पावन पुराण आपण या ठिकाणी श्रवण करतोय। तसेच भगवान परमात्म्याचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथेचं पारायण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या महत् भाग्याने आपल्या पूर्व पुण्याने आपल्या हातून घडून येत आहे। थोर मोठ्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली असलेली वसलेली आपली ही श्री क्षेत्र भुसावळ नगरी आणि या भुसावळ शहरातील हनुमान नगर आणि हनुमान नगरातील शिवसैनिक मंडळ या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ही ज्ञानरूपी सरिता आपल्यापर्यंत येऊन पोहोचली, ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली। आमचे गोटू दादा, समस्त शिवसैनिक मंडळ आणि आमचे सतीश दादा खिरोदेकर यांच्या माध्यमातून या सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये आला। कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे समस्त संगीत तज्ञ, समस्त महाराज मंडळी, त्यात आमच्या सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे सुनील दादा, आमचे गजानन महाराज भोलानेकर, विशाल महाराज आडगावकर, जीवन महाराज वरणगाव, दीपक महाराज, आमचे अनिल दादा आहेत आणि सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांच्या उपस्थितीमध्ये समस्त माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण बालवृद्ध सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। 2 मिनिटं सर्वांनी नर्मदा मैयाचं पावनाष्टक या ठिकाणी घ्यायचंय। हाताने टाळी आणि मुखाने म्हणता आलं तर म्हणायचंय हरी सविंदु सिंधु सुसुदल रंजितम दिशतु पापदात काटकारी वारि संयुक्त कालभूत इतिहारि वर्मदे प्रिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे गुरु संप्रदाय कलो मनोभार
चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। हरि बोल। नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। यदा सर्वदा पुनर्भवामि जन्मजं भवामि दुःखवर्मदे त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। सुरासुरादिपूजितं सुरक्षणेरटीरवीरभक्तिरक्षपूजितं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। शतपदे सुतं स्वकीयमानसे सुरारिरादिशत त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। लक्ष्य 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 पाहि लक्ष्य सायुधं ततस्तु देवदत्तु तन्तु मुक्तिमुक्तिदायिनि निरन्ति विष्णु सरस्वती यदा वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। ॐ महेशकेशजालटे किरातसूतवाङ्गवेषु पण्डितेषु सेवते दुरन्तपापहारि सर्वजन्तु सर्वति त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे। यान्ति दुर्गती कदापिदं सुनर्वटाचकं त्रिकालदेवये सदा सुलभ्य देव दुर्लभं महेशनाम गौरवं पुनर्भवानराणवै विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे 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 नमामि देवी नर्मदे। पावन सरिता आपण या ठिकाणी श्रवण करतोय की फक्त तिचं दर्शन झालं, दर्शनाने संपूर्ण पाप ताप घालवणारी ही कथा आहे। सज्जनांनो, सर्व तीर्थेषु यत् स्नानम सर्व यज्ञेषु यत् पुण्यम सर्व वेदेषु यत् ज्ञानम तत्सर्वं नर्मदा तटे।
की जगाच्या पाठीवर जेवढे काही तीर्थ आहे, या जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहे, तेवढ्या तीर्थांचं स्नान फक्त नर्मदेत स्नान केल्याने मिळतं. 4 वेदाचं ज्ञान, 4 वेदाचं जे पुण्य आहे, तर नर्मदा नदीच्या पावन तीरावरती त्याचं जर आपण अध्ययन केलं तर 4 वेदाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. एक यज्ञ करायला किती सायास लागतात, किती सायास लागतात, किती खर्च लागतो. मायबापो कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलो तधरी कीर्तनात. तर यज्ञ आताच्या काळामध्ये यज्ञ करणं शक्य नाही, तर अनेक यज्ञाचं जे पुण्य आहे ते सर्व फक्त यमुना नदी नर्मदेच्या पावन तीरावर गेल्यानंतर मिळतं. सर्व यज्ञेषु यत्फलम, की त्या ठिकाणी आपण एक छोटा यज्ञ केला तरी सर्व यज्ञांचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. तर त्यासाठी मायबाप हो, आपल्या अंतःकरण शुद्धीची गरज आहे. आपण जे काही करतो तर ते देवापर्यंत पोचतं का? ते देवापर्यंत पोचलं पाहिजे. आपली पूजा, आपली भक्ती, आपलं नामचिंतन, आपला भाव हा देवापर्यंत पोचला पाहिजे. कारण भक्ती, भगवंताचं स्मरण, त्याचं चिंतन ह्या वरवर दाखवायच्या गोष्टी नाही, तर ह्या अंतःकरण पूर्वक करायच्या गोष्टी आहे. की फार भक्तीचा देखावा दाखवला, दररोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत लोकांना दिसतोय, भरपूर कपाळाला टिळा, कानांना टिळा, गळ्यामध्ये भरपूर माळा, फक्त दिसतोय. आणि जर का अंतःकरणामध्ये भाव नसेल, अंतःकरण त्या जाग्यावर नसेल, तर त्या भक्तीचं, त्या पूजेचं, त्या कुठल्याच गोष्टीचं फल तुमच्या पदरामध्ये पडणार नाही. मनी नाही बा मनी देवा मला पा, मनी नाही बा मनी देवा मला पा, जीवनाचारी विठाई नाही, ओ जीवनाचारी विठाई. जय गो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही.
साडी पाहायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. सुंदर. दगडाचा देव त्याला वडरात देव सोन्याचा चांदीचा देव त्याला चोरात देव देवाशाने पावायचा नगीर देव बाजारचा भाजीपाला नागीर. देव म्हणजे भाजीपाला आहे का की चला आपल्या मताने भाव करू. मार्केटमध्ये किती महाग असो महिला मंडळ आपल्या मताने भाव करते. पण देव काही बाजारचा भाजीपाला नाही. त्याला अंतकरण पूर्वक शुद्ध अंतकरणाने सर्वेंद्रियासहित त्या देवाला भजावं लागतं. त्यावेळेला तो देव पावतो. आता लोकांचं असं झालंय की शिजनेबल देव चॉईस करतात लोक. बघा तुम्ही आजचा कोणवार आहे? मंगळवार. बुधवार का? बुधवार आला म्हणजे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. वा, आज किती चांगला दिवस आहे. आज भगवान पांडुरंगाचा दिवस आहे आणि आज एकादशी आहे. आणि विशेष म्हणजे 31 डिसेंबर आहे. सर्वांना आजचा दिवस 31 डिसेंबर एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. किती जणांनी धरली बरं एकादशी? वा वा. करू का नको वरती आले नाही. पण मला माहिती आहे आपल्या हनुमान नगरातील सगळ्या महिला सर्वांची एकादशी असेल आणि पुरुष मंडळींची सुद्धा असेल असं मी गृहीत धरतो बरं. एकादशी देवाला सगळ्यात प्रिय असणारं व्रत म्हणजे एकादशी आहे. की तुम्ही इतरत्र उपवास नाही केले तरी चालते, परंतु एकादशी जर तुम्ही करत असाल तर निश्चितच तुम्ही देवाला प्रिय व्हाल. एवढं देवाला आवडणारं ते व्रत आहे. मला सांगायचं काय की वार बदलला म्हणजे आपला देव बदलतो. गेला बुधवार आला गुरुवार. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. गेला गुरुवार आला शुक्रवार. जय जय संतोषी माता जय जय मा. 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 संतोषी माय फुटाने खाय. झाली संतोषी माता. लगेच आला शनिवार. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सोबटा. मग गेला शनिवार आला रविवार. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी.
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मग गेला रविवार आला सोमवार. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. लगेच आला मंगळवार अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मला सांगा देव का आपल्या बापाचा सालदार आहे का की तुम्ही एक वार एक दिवस सुद्धा तुमचं मन स्थिर नाहीये. मला सांगा एखाद्या व्यक्तीला जर पाण्याची गरज आहे आणि ते बोरिंग करतायत तर मला सांगा एका ठिकाणी थोडासा गड्डा एका ठिकाणी थोडासा खड्डा एका ठिकाणी थोडासा असं किती ठिकाणी खड्डे पाडल्यानंतर पाणी लागणार आहे. ज्या वेळेला एकाच जागेवर जशी जमीन असेल तसं 100 200 300 आणि त्याच वेळेला त्यांना पाणी लागू शकतं. तसं जीवनामध्ये एकच परमात्मा आपल्या जीवनामध्ये उतरवा. एकाच देवाची भक्ती करा. लोक आता भांबावले. लोक इकडं बरं होईल का तिकडं बरं होईल तिकडं बरं होईल का इकडं बरं होईल. आता माग 2-4 वर्ष भगवान शिवाची आराधना चालू होती लोकांची. आता एकच घुसले लोकांच्या डोक्यात 3 बाण की धारी. ओ अंधेरों की नगरी में कैसे मैं पार जाऊं. शाम अब लेने आ जा हौसला हार न जाओ. हो शाम आ जा. हो तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में बेदास तेरा जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना. मुश्किल में बेदास तेरा जल्दी आओ ना. हरे के सहारे मेरे हारे के सहारे हरे के सहारे मेरे हार धराओ ना. 3 बाण की धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में बेदास तेरा जल्दी आओ ना. हरे के सहारे हार धराओ ना. हरे के सहारे हार धराओ ना. हरि बोल मुश्किल तेरा जल्दी आओ ना. तूफानों में घेर लिया मुझे करना. तुम बिन को मेरा जो मेरी बात पकड़ ले जाए. तूफानों में घेर लिया मेरा करना. तुम बिन को मेरे बाबा पकड़ ले जाए. मेरा हारा हो बाबा मेरा हारा हो बाबा पार जाओ ना. 3 बार के धारी 3 बार चलाओ. मुश्किल में बेदास तेरा जल्दी आओ ना. 3 बार के धारी 3 बार चलाओ ना. मुश्किल में बेदास तेरा जल्दी आओ ना.
गिनवाऊं किस जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए हैं जग ने किस घात बताऊं मैं। बिन कुछ पूछे शाम हमारा है, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटाना। तीन बार के धारे तीनों बार चलाओ ना, मुश्किल में है रास तेरा अब जल्दी आओ ना, मुश्किल में है रास तेरा अब जल्दी आओ ना।